संघाचा आदेश मते त्याने हॅट्रिक मारली. त्यानंतर सावलेगावचा रोहित केदारी त्याने हॅट्रिक मारली षटकारांची. आणि आता हा तिसरा फलंदाज तिसरा रात्री तो आहे सुनील येडे, त्याने 3 षटकार मारले. आणि बारक्या कांबळे कामोठे त्याने देखील 3 बॉल 3 षटकार मारले. त्यामुळे हा चौथा फलंदाज आहे ज्याने हा रेकॉर्ड केलाय, सुनील येडे. गुड्डू मात्र थांबलाय, तो नॉनस्ट्राईक वाट पाहतो. आणि हा मुवमेंट बघा उमेश, की ज्या गुड्डूने धमाका केला त्याला पाहून आता सुनील येडे धमाका करतोय. षटकारांचा पाऊस, बॅटची कडा, शॉर्ट थर्ड बॅट बीट झाले आणि बॉल गेलाय लॉंग स्टॉप कडे. नॉन स्टॉप, सीमा पार 4 रन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटची कडा आपण पाहिली, बीट झाला थर्ड मॅन, बॉल 4 रन. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती एकूण धावा गावदेवी पेठ संघ 61, 61. पाणी घेऊन जा, कारण बॅटर दमलाय, पाण्याची गरज लागेल त्यांना. एकसष्ट वरती एक. ही स्पर्धा मोठी आहे, इथे नारळ पाणी देखील आहे खेळाडूंसाठी, तुम्ही तेही घेऊ शकता. रॉयल आयोजन आहे इथे, सर्व काही आहे आमच्याकडे, परंतु पाण्याची बॉटल घेऊन जा. नारळ पाणी पाणी येता येता भरपूर वेळ जाईल. 61 वरती एक. पार्टनरशिप आपण पाहिली तर सुनील येडे 27 धावा 7 बॉलमध्ये, गुड्डू मात्रे 7 बॉल 28. सुनील मागे येऊन 28-27 वर पोहोचला आणि गुड्डूच्या लेवलला पोहोचलाय सुनील. त्याने 7 बॉल 27 काढले आणि गुड्डूने 7 बॉल 28. दोघांनी पाहिले तर आतापर्यंत या मॅच मध्ये 55 धावेची पार्टनरशिप केली आहे सध्या. दोघांच्या धावा 55 बनतायत, संघ 61 वरती पोहोचलाय. त्यामुळे इथे सनीने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घ्यायची होती कदाचित, परंतु हरकत नाहीये. करंजाडे संघ देखील चांगला आहे, त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत, बायकरमॅन आहेत. प्रतीक जाधव कॅप्टन आलाय, सनी बॉलिंगला. कॅप्टन स्वागत आहे तुमचं आमदार चषकामध्ये. सनीचं वेलकम केलं बॅटरने. गुड्डू ऑन फायर, षटकार. आणि गुड्डू देखील 5वा फलंदाज ज्याने 3 बॉल 3 षटकार, टाळ्या होऊन जाऊन दे, त्यानेही 3 षटकार लगातार मारले. 2 फलंदाजाने हॅट्रिक मारली. आणि राहुलदादा बोर्डे यांची स्पर्धा आता चर्चेमध्ये राहिली आहे, कारण इथे रेकॉर्ड बनतायत. काय रेकॉर्ड आहेत, क्या बात आहे. तुफान अतिशय फलंदाजी, पुन्हा एकदा लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार 4 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 19 बनल्या, मी उल्लेख केला की 100 बनतील आणि असं वाटतंय मला आता. ही बॅटिंग करते गावदेवी पेठ संघ. उमेश भोईर सातत्याने स्कोरबुक वरती 6-4 6-4 लिहित आहेत आणि स्कोरला देखील आनंद होतो षटकार चौकार लिहिण्यासाठी, त्यालाही मेहनत करावी लागते. क्या बात आहे. सनीवरती हल्ला, 2 बॉल 10 रन. पुन्हा स्लॉट मध्ये बॉल, प्लॉट मध्ये गेलाय, स्क्रीनच्या समोर मॅक्झिमम ह्यूज षटकार. 10 चेंडू मध्ये हा फलंदाज 44 वरती खेळतोय. 50च्या जवळ त्याला एक षटकार पाहिजे. या स्पर्धेमध्ये एक 50 झाली. रोहित पाटील कानपोली याने 50 धावा मारल्या, परंतु आता गुड्डू मात्रे 6 धावेची गरज. बॉल हवेमध्ये, मिस टायमिंगचा फटका, एलिमिनेशनची कमी, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतो, कॅच ड्रॉप. क्या बात है, किस्मत बहादुरों का साथ देती है, नशीब भाग्यवंत, किस्मत मेहरबान तो गुड्डू मात्रे पहलवान. 46 वरती 46 वरती तो खेळतोय. संघ पोहोचला 79. वॉट अ मॅच, काय जबरदस्त खेळ राहिलाय. सनी नाराज आहे कारण की हा झेल महत्वाचा होता. गुड्डू मात्रे त्याला 50 काढायचे आहेत. आतापर्यंत कानपोलीच्या रोहित पाटीलने 50 धावा मारल्या, अर्धशतक, त्याचं नाव चर्चेमध्ये राहील. ओहो, गुड शॉट, टाळ्या होऊन जाऊन द्या. दुसरा अर्धशतक गुड्डू मात्रे, बॅट उचलायची आहे. 50 धावा त्याने काढल्या 12 बॉल मध्ये 52. सुपर बॅटिंग गुड्डू, काय क्लास आहे, काय दर्जा आहे या स्पर्धेचा. आज जबरदस्त फलंदाजी गुड्डू. 12 चेंडू 52. हे नाव विसरू नका, भविष्यामध्ये नाव चर्चेमध्ये राहील.
आणि प्रेक्षक या नावावरती गर्दी करतील मात्र. असा हा गुड्डू. दबाव आहे गोलंदाजावर. व्हाईट बॉल. एक बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 86 धावा. 86. टाळ्या होऊन जाऊ दे गावदेवी पेठ साठी. 100चा आकडा मिळू शकतो कारण लास्ट ओव्हर बाकी आहे. स्कोर कांबोडे संघाने 82 धावा काढल्या होत्या. गावदेवी पेठने पहिल्या सामन्यात 86. अजूनही तो खेळतोय त्यामुळे हाय स्कोर गावदेवी पेठच्या नावावर. स्ट्राईक रोटेट होणार का? झाली स्ट्राईक रोटेट. पंच रनआउटला चेक करण्यासाठी कॉल केला टीव्ही अंपायर. सुनील येडे धावत होता नॉनस्ट्राईक एंडला. चेक करतोय डिसिजन पेंडिंग. सुनील येडे 27 वरती खेळतो. गुड्डू मात्रे आता तो एक धाव कंप्लीट करून 53 वरती पोहोचलाय परंतु दुसरी धावसाठी कॉल केला पंचांनी. अंपायर्स कॉल रिव्ह्यू त्यांनी घेतलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. झी क्रिक हे वेबसाईट आहे ज्यांच्याकडे मला वाटतं लवकरच 10K आता सबस्क्राईब होतील. थर्ड अंपायर आहेत आमच्या स्कोरिंग कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि जे प्रेक्षक मॅच पाहत आहेत यूट्यूबवर त्यांनी सबस्क्राईब करा कारण खूप चांगली वेबसाईट आहे यूट्यूबवरती. ही वाहिनी प्रचंड आवडेल तुम्हाला. सनी होता त्याने ही स्टंपिंग केली. रनआउट आपण पाहिलं परंतु एका वेगळ्या अँगलने तो पाहिला जाईल. आणि काय जबरदस्त खेळ राहिला गुड्डू मात्रेचा. आज सर्वांची मनं जिंकली गुड्डूने. लाजवाब पारी गुड्डू मात्रेच्या माध्यमातून. त्याने 12 बॉल 52 काढल्या. षटकारांचा पाऊस पाडला. त्याने हॅट्रिक षटकार मारले. सुनील येडेने 3 बॉल 3 षटकार मारले. दोघांनी रेकॉर्ड केला. दोघांनी नोंदणी केली इतिहासामध्ये या मॅचमध्ये. आमदार चषकामध्ये त्यांचंही नाव आवर्जून घेतलं जाईल. आणि पार्टनरशिप मोठी आहे. 1-52 1-27 दोघांचा आपण रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत 79 वरती केलं. चेक करतायत थोडा कठीण आहे. काही निर्णय कठीण असतात पंच पण आपण डायरेक्टली दिला तर वादावाद होऊ शकतो त्यामुळे थोडा वेळ घेऊन द्या. कुठलाही वाद नको आपल्याला स्पर्धेमध्ये. थोडा वेळ गेला तो नो डाऊट परंतु योग्य निर्णय मिळेल. कारण सध्या लाईव्ह म्हटलं तर सर्व प्रेक्षक देखील चेक करतात. झी क्रिक वरती मॅच पाहताय. मला असं वाटतं की प्रतीक वरती मोठी जबाबदारी असेल जेव्हा तो बॅटिंगला उतरेल सेकंड इनिंगमध्ये. तर प्रतीकला माहिती आहे की प्रत्येक बॉलवर षटकारच त्यांना मारायचा आहे. आणि त्यानंतर जो झेल सुटला मी तर म्हणेल फलंदाज गुड्डू मात्रेचा तो निर्णायक होता. कारण लास्ट ओव्हर बाकी आहे. अशा वेळी जर गुड्डू या मॅचमध्ये शेवटपर्यंत राहिला तर आकडा मोठा मिळेल. स्लो मोशन अँगलमध्ये पुन्हा एकदा चेक करतायत पंच. तिसरे पंच देखील प्रोफेशनल आहेत. तेही मेन पंचाची मदत घेऊ शकता जर तुम्हाला काही कठीण वाटलं तर. तिसरे पंच डिस्कशन करा महत्वाचं आहे. गावदेवी पेठ संघ खुश आहे कारण काय दमदार सुरुवात आणि फलंदाजी केली. हे पहिल्या सत्राचं गणित असतं की पहिल्या सत्रात जेव्हा तुम्हाला बॅटिंग मिळते ना तुमच्यावर कोणताही दबाव नसतो. फुल तुम्ही खेळू शकता आणि या संघाने उमेश हेच केलं. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये दबाव असतो कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला चेंडू धावेंचं अंतर कंप्लीट करायचं आहे. नॉट आउट. मॅच ऑन. चला सुनील येडे थांबणार. 13 चेंडू 54. गुड्डू मात्रे 88 धावा. शतक होणार का याचं उत्तर पाहूया. लास्ट ओव्हर बाकी आहे. शतकी होऊ शकतो मला वाटतं. 6 बॉल 88 धावा. क्या बात आहे. काय सुरुवात झाली आज फायनलमध्ये. आणि ही फायनलची सुरुवात प्रेक्षकांना आठवण राहील. प्रेक्षक खुश आहेत कारण त्यांना असेच सामने पाहायला आवडतात. प्रेक्षकांना षटकार चौकार पाहायला आवडतात. चांगले फटकेबाजी. रनआउट वाचल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली सुनील येडेने आणि संधी दिली. ज्याचा झेल सुटला होता तो फलंदाज गुड्डू मात्रे. त्याचा झेल महत्त्वाचा होता. 89 धावा. पहिल्या मॅचमध्ये कामोडे संघाने 82 काढल्या. तो हाय स्कोर मोडीत काढला आणि कामोटे सुपर 3 मध्ये पोहोचलाय. परंतु बामणडोंगरी आणि टेंबोलीची मॅच पेंडिंग आहे. मी उल्लेख केला की या मॅचमध्ये प्रत्येकवरती मोठी जबाबदारी असेल जेव्हा तो बॅटिंगला येणार. कारण प्रत्येक बायकरमॅन आहे या संघाचा. 100 साठी 11 धावेंची गरज आवश्यकता 5 बॉलमध्ये.
पैसा वसूल मॅच. लॉफ्ट केलं या बॉलला, रॉकेट फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. त्या झेलचं उत्तर देतो हा फलंदाज. शॉर्ट बॉल, चौकार. त्र्याण्णव धावा. मॅच ऑन. गुड्डू पुन्हा एकदा आडव्या बॅटने बॉलला मारलाय. ऑन साइडला झेल बाद, परंतु गुड्डू मात्रेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 15 बॉल 58. 50. अर्धशतक मारणारा दुसरा फलंदाज आहे आमदार चषकाचा गुड्डू मात्रे. 15 बॉल 58. वेल प्लेड गुड्डू. ऑपोजिशन टीमने देखील त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि ही क्रिकेट्समध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते. समोरच्या टीमला देखील आपण मोटिवेट केलं पाहिजे, हे केलंय ऑपोजिशन टीमने. 15 बॉल 58. गुड्डू वेल प्लेड. अठ्ठ्याण्णव. फ्री हिट बॉल. काय मॅच आहे. 98 धावा. शतक होतो या मॅच मध्ये आज. फ्री हिट बॉल, आतमध्ये आला बॉल, इन स्विंगर वेगवान फास्ट केलाय बॉलला. फ्री हिट बॉल, डॉट आला 0. 2 बॉलचा खेळ बाकी. पहिलं सत्र तुम्ही पाहताय. 100 साठी 2 धावेची गरज. बॅटर तयार आणि एक मोठा रेकॉर्ड केला या संघाने. गावदेवी पेठ अनएक्सपेक्टेड मुवमेंट. 98. 98 धावा. समोर ऑन साइडला कॅच ड्रॉप. 99. लास्ट बॉल इथे असेल. एक धाव पाहिजे 100 साठी. 99 धावा. आताच पाणी मारलं दादानी सांगितलं मैदानावरती, त्यानंतर देखील षटकारच लागलेत. सिंगल डबल नाही घेतल्या कोणी खेळाडूने. लास्ट बॉल, 99 धावा. मॅच प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पाऊस पडला, धावेंचा धावा खोऱ्यानं बनल्या. ऑन साइडला आणि 100 कंप्लीट. टाळ्या होऊन जाऊ द्या गावदेवी पेठ संघासाठी. क्या बात आहे. 101. 101%. कडक बॅटिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या वाजल्याच पाहिजे सातत्याने. गावदेवी पेठ संघाने आमदार चषकाचा रेकॉर्ड केला. इतिहास, हायस्ट स्कोर उच्चांक गावदेवी पेठच्या नावावरती. 101 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी जय हनुमान करंजाडे संघाला 102 पाहिजेत 5 ओव्हरमध्ये. जाऊया टॉसकडे. चिंचपाडा संघ आणि कामोटे ब यामध्ये होणार टॉस. कॅप्टन कामोटे ब आलाय. देवान चिंचपाडा संघाचा कॅप्टन, आपण लवकरात लवकर या आणि टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये सुशांत दादा आणि मी देखील तिथे जोडला जाईल. या 2 संघाचे कॅप्टन आपण. 102 धावेची करत सुशांत दादा आहेत दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोन वरती. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय, कारण की पहिल्या मॅच मध्ये या धावा बनल्यात 102. प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धावांचा रन रेट. मोठं रन रेट मानलं जाईल इथे. 20-21.
भारतात प्रतिष्ठान या संघटनेतून संदीपजी डोंगरे यांच्या शुभासे टॉस केला जातोय. उपाध्यक्ष पदावरती ते विराजमान आहेत. त्यांची भूमिका महत्त्वाची. चिंचपडा आणि कामोटे यस टॉस 5 ओव्हर. टेल कॉल केलाय कामोटे संघाने. कामोटे वॉन द टॉस. आपण निर्णय सांगायचा आहे आणि छोटीशी बाईट आपण निश्चित द्यावा. टॉस जिंकलाय कामोटे संघ. निर्णय प्लेयर आले नाही, पेंडिंग ठेवलाय. परंतु आयोजकांचा निर्णय की तुम्हाला निर्णय सांगावा लागेल, कंपल्सरी आहे. फर्स्ट फिल्डिंग येणार. आमदार चषकामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? चांगली स्पर्धा. आत्ता 101 धावा बनल्या. तुम्ही फिल्डिंग करणार, काय वाटतं? धावा बनतात या स्पर्धेमध्ये? धावा बनतायत, बघू आता. येस, थँक्यू. कम्फर्टेबल संघ टॉस जिंकला आणि गोलंदाजी तेव्हा शिलम चिंचपाडा संघ कॅप्टन आहे आपण. आपण टॉस पराभूत झाला, परंतु टॉस जिंकला असता तर ते काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षक आपण घेतलं असतं. असे कोणते गोलंदाज आहेत जे यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आहेत आणि आपल्या टीमसाठी कमी धावा देऊ शकतील? यंदा संघ खूप बॅट पॅच चालू आहे आणि सर्व यंगस्टर आहेत खेळाडू संघामध्ये. जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेमध्ये 2 लाखची कॅश प्राईज आहे आणि 6 फुटाची ट्रॉफी आहे पहिल्या क्रमांकाला. टेम्पोमध्ये घरी घेऊन जावी लागेल. तुम्हाला ट्रॉफी आवडली का? हे आयोजन कसं वाटलं अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे यांच्या माध्यमातून? आयोजन तर खूप चांगलं आहे. राहुल बोर्डे यांचं मी पहिले स्वागत करेन. त्याने आम्हाला इथं खेळण्यासाठी संधी दिली आणि आम्ही ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचे. सो न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. कामोटे वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सामना सुरू करायचा आहे. तात्पुरतं आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक महत्त्वाचे अनाउन्समेंट प्रेक्षकांसाठी. थोड्याच वेळामध्ये आपले सर्वांचे आवडते पंच अंपायर, डान्सिंग अंपायर गोट्या अंपायरचं थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. आणि प्रेक्षक कुठेही जाऊ नका. आज जेव्हा फलंदाज षटकात चौकार मारती डीजे वाजेल त्यावेळी गोट्या अंपायरचा डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षक आज एंटरटेनमेंट आहे. राहुल भाऊ बोर्डे यांनी सांगितले की प्रेक्षकांना आज पैसा वसूल आनंद मिळेल, त्यामुळे आनंद घ्या. गोट्या अंपायर थोड्याच वेळामध्ये येत आहेत आणि त्यांचा धमाकेदार डान्स तुम्हाला आमदार चषकामध्ये पाहायला मिळेल. जाऊया सामन्याकडे. 102 धावेची गरज येणाऱ्या 5 षटकामध्ये. 102 हा एक डायलिंग नंबर आहे आणि कॉम्बॉक्समध्ये बदल करूया. आमचे साथी समालोचक मित्र, मराठीचा एक गोड आणि मधुर आवाज आकाश शेलके सर. थँक्यू सो मच. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. तू मंगलकारी, तू जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि या स्पर्धेची सुरुवात जी दमदार झालेली आहे त्यामधून या पर्वाची सुरुवात, आता या इनिंगची सुरुवात आपण करूयात. 102 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी सागर आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. गुड्डू म्हात्रे पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती मिस जज केलंय बॉलला आणि बॅट्समन आता मात्र बाद होतील. हा पहिला धक्का बसतोय, खेळाडू बाद झालेत आणि सागरच्या खेळीचा अंत होताना आपण पाहतो. हा पहिला धक्का त्यांना मात्र सोसावा लागणार आहे.
तुम्ही दबाव झेलाल, परंतु मैदानामधला जो दबाव आहे तो झेलणं तेवढं सोपं नाही. 102 धावांचं टार्गेट आणि त्यामध्ये पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं की गावदेवी पेठच्या विरोधामध्ये खेळत असताना जनमान करंजाडे संघाला मात्र पहिली विकेट इथे संपादन करावी लागते आणि बसलेला हा पहिला धक्का त्यांना. 5 षटकांचा सामना आणि त्यामध्ये आता उर्वरित 29 बॉलचा खेळ बाकी आहे. 102 धावांची त्यांना जिंकण्यासाठी गरज आहे. प्रत्येक मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा बनण्याचे चान्सेस राहतील, कारण हा एक तेवढाच चांगला खेळाडू आहे संघाचा. यावेळेचा बॉल पहा, आपण पाहतो हवेत अजून एक चान्स बनते. वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. सलगचा दुसरा कन्सिडर विकेट घेत असताना अजून एका फलंदाजाला बाद केलं जात आहे आणि सलग दुसऱ्या बॉलवरती गुड्डू म्हात्रेला यश, फलंदाज बाद. वरती 2 सफलता आणि फलंदाजांना बाद करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची काटकसर मात्र सोडली नाही आहे. गुड्डू म्हात्रे आल्या आल्या जलवा, आल्या आल्या तिखट तेवर, जणू काही ते घरून सेट होऊन आलेत की काय. या पद्धतीची आपल्याला आता इथून पाहायला मिळते त्याची भूमिका. कौतुक करावं लागेल खेळाडूचं, कारण चला थोडंसं आपण लवकर फलंदाज मैदानामध्ये पाठवा, कारण या अशा प्रकारचा वेळ जर घेतला तर मग पनिशमेंट असणार आहे आणि आपल्याला इथे टायमिंगचा अभाव आहे, कारण येथील स्पर्धा म्हटलं तर मग आपल्याला किमान 11:30 पर्यंत स्पर्धा आटोपणं अशा पद्धतीचा आपण पाहतोय रूल्स रेग्युलेशनला आपल्याला फॉलो करावं लागतं. या मैदानावरच्या स्पर्धा खेळणं म्हणजे मी म्हणेन तेवढ्याच चांगल्या स्पर्धा होतात आणि या स्पर्धांसाठी अनेक सारे स्पर्धक असतील, खेळाडू असतील, ते आतुरलेले असतात. त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष जरूर राहतं. मॅचकडे घेऊन चलेल. एकूण धावा झाल्यात 0. 2 गाड्यांचा मोबदला. सुरुवातीपासूनच तिखट झटके दिले गेलेले आहेत, आश्चर्याचे कडू धक्के दिले गेलेले आहेत आणि या धक्क्यांपासून आता सावरतील का स्वतःला करंजाळे संघाचे खेळाडू, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं. सोपान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वरती खेळण्यासाठी आणि इथून गुड्डू म्हात्रेला प्राचारण केले गोलंदाजीसाठी ऑन हॅट्रिक. ओ द विकेट न बॉल, बॅटच्या मधोमध फिल्डर आहेत, हॅट्रिक संपन्न. सुपर्ब सुपर्ब खेळाची भूमिका. गोलंदाज गुड्डू म्हात्रेनं आता मात्र या मैदानावरती विक्रम केलाय. ज्या मैदानावरती धावांचा पाऊस पडतो त्याच मैदानावरती आपण पाहतोय त्यानं आपली दहशत दाखवली आहे आणि टिपली आहे सलगची 3री विकेट. षटकांचा सामना त्यामध्ये हलक्या हातानं कट केलंय. बॉल जातोय तिकडे, फिल्डर आहेत पॉइंट मध्ये. पहा कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. गुड्डू म्हात्रे गावदेवी पेठ कडून आणि आता मात्र गुड्डू म्हात्रेचा जलवाच म्हणूया आपण. काय खेळाची भूमिका पाहायला मिळते पा. सुपर्ब. जिकडे एकही धाव नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये P1च्या स्पेल मध्ये गोलंदाज येता क्षणी मोठ्या जास्त धावांचा पाठलाग असताना इथे प्रेशराईज करतोय फलंदाजाला. आडव्या बॅटनं खेळलेत, मिड ऑनला आहेत खेळाडू, डायरेक्ट हिट. पहा तिकडे पंचांकडे लाऊडली अपील साकारली होती, आशेच्या नजरेनं पाहिलं, परंतु पंचांनी या गोष्टीला हेरलंय आणि लगेचच त्याने देखील आपण पाहतोय निर्णय दिला की सेफ आहेत खेळाडू. रनसंख्या आपण जर पाहिली तर जरूर अजूनपर्यंत अकाउंट ओपन नाही आहे. घुटना टेक तमाशा देख या पद्धतीचा फटका होता. आता मोमेंटला बॅट मिळण्यानं जरूर टेकलेली आहे. ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल विशाल भोईरची.
प्रतीक जाधवला जितका वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडवरती ठेवाल, मी म्हणेन ती सर्वात मोठी हाराखिरी तुमच्यासाठी असणार आहे. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखीच ती गोष्ट असणार आहे. त्यामुळं या गोष्टी थोड्याशा तुम्हाला बदलून आणाव्या लागतील, अन्यथा नाही. यॉर्कलेनचा बॉल, प्रत्येक बॉलमध्ये आपल्याला तेवढीच चांगली इलिगेशननं गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला आपण पाहतोय षटक फेकत असताना गुड्डू म्हात्रेनं कारनामा केलाय आणि या सामन्यामधून आपण पाहतोय पहिलं मेडन षटक विथ विकेट हॅड्रिक अँड ऑल्सो 3 विकेट मेडन ओव्हर. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गुड्डू म्हात्रेसाठी. क्या बात आहे, सलग 3 बॉल आणि 3 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस. गुड्डू मात्रे सेट ऑन अ फायर आजचा दिवस त्याचा आहे असं म्हणूया, कारण 50 धावांची आपण पाहतोय एक वैयक्तिक खेळ त्याच्या माध्यमातून, ज्यामध्ये आपण पाहिलं की अर्धशतकीय खेळी या खेळाडूनं दाखवली. आणि तेवढंच नव्हे तर आता देखील ज्या वेळेला तो गोलंदाजीसाठी आला त्यानं दाखवलेली एक अफलातून गोलंदाजी सर्वांची मनं जिंकते. रन्स धावफलकावरती आता इथून ज्या बनवायच्या आहेत त्या तुम्हाला 25.50च्या सरासरीनं बनवाव्या लागतील, तरच तुमचा निभाव लागेल या स्पर्धेमध्ये, अन्यथा नाही. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा हा खेळ आहे टेनिस क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ आहे, अर्थातच टेनिस क्रिकेट. श्रीकृष्णानं सुरुवात केली होती या खेळाची, त्यानंतर इंग्रज भारतामध्ये आले. 2 गोष्टी ते ठेवून गेले ते, एक म्हणजे न समजणारी इंग्रजी भाषा आणि दुसरा म्हणजे नळला सुटणारा हा क्रिकेटचा खेळ. आणि त्या क्रिकेटचा खेळाचा आज आपण इथे आनंद घेतात. आमदार ट्रॉफी, नामवंत स्पर्धा, विक्रांतदादा आणि बाळासाहेब पाटील यांच्या खरं तर आपण पाहतोय या नावारूपास एक उजाळा देणारी स्पर्धा. डाऊन द विकेटनं यावेळेचा बॉल आहे, खेळायचा प्रयत्न होता, ऑन साईडला फिल्डर होते तिकडे, रन्स घेण्यासाठी प्रयत्न प्रतीकनं जरूर ट्राय केला. पीटचा आज इफर्ट आपण जर पाहिला ना, मग प्रत्येक गोष्टीमध्ये ते लाजवाब इफर्ट देत आहेत, कुठल्याही प्रकारची कमतरता सोडत नाही आहेत. आतापर्यंत आपण जर विचार केला, धाव नाहीये धावफलकावरती. सुनील येडेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय गोलंदाजीसाठी, त्याने चांगली सुरुवात केली आहे. ओ रिव्हर्स खेळलेत, चांगला फटका आहे, गॅप मधून मारायचा प्रयत्न, थर्डमॅन मध्ये फिल्डर बॉलला अडवणार आणि बॉल मात्र अडणं नियतीला मान्य नाहीये. शेवटच्या क्षणाला मोमेंटम बॉलला मिळाला आणि धावा मिळाल्या 4. चार रन्स आता धावफलकावरती, 3 गड्यांचा मोबदला. हा चेंडू चांगला आहे, इन स्विंग बॉल टाकला होता, टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन दिलंय. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्या फोरम्स मधील ताकद एका चेंडूवरती कधी कधी वापरतायत तर कधी कधी फिंगर रोल करतायत. हा चेंडू थोडासा इनस्विंग केला होता आणि त्याच्यामध्ये हा सीमर बॉल बॅट्समनला मात्र थोडासा चकवा देऊन गेला आणि त्यामध्ये मीडियम पेस मध्यम गतीनं बॉल टाकला होता. अशा प्रकारच्या गोलंदाजी ज्या वेळेला पाहायला मिळतात ना, व्हेरिएशननं भरलेल्या, त्या गोलंदाजींना प्रत्युत्तर देणं एवढं सोपं नसतं. गॅपमधून काढलाय, पाटा विकेट अँड पाटा मैदान त्याचा फायदा पूर्णपणे उचलला. गॅपमधून स्ट्रोक एक्झिक्यूट, नो चान्स फॉर स्टॉपिंग अँड दॅट्स कुल बी 4 रन प्रतीक जाधवच्या बॅटमधून. 4 धावा सलगता दुसरा चौकार. मध्ये एक डॉट बॉल खेळला होता प्रतीक आणि त्यानंतर आता हा आलेला चौकार आपण म्हणूया. जे फटके लगावले गेले त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. आल्फ हेलिकॉप्टर गोपणी सारखी बॅट फिरवली आहे, पहा इकडे डेंजर एंडकडे खेळाडू आहेत आणि कुठल्याही प्रकारची चूक तिकडे करत नाही आहेत. विलिंद विकेट किपरच्या भूमिकेमध्ये हनुमान उडी लगावली, बॉलला कलेक्ट केलं आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि धावचितच्या स्वरूपात अजून एक धक्का दिला जातोय. 8 वरती 4 गडी बाद.
8 धावा असताना 4 गड्यांचा मोबदला आहे. सामना आपण पाहतोय आता अगदी एकतर्फी होताना पाहायला मिळतो, कारण येणाऱ्या 19 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि त्यामध्ये 94 धावा अजूनही कुठून काढायच्यात. या मैदानावरती या धावा बनणं म्हणजे मी म्हणेन एवढं कठीणही नसणार आहे, मुळात इम्पॉसिबल नसणार आहे. कारण मैदानाचा आराखडा पाहिला, त्यानंतर आता खेळले जाणारे चेंडू आपण पाहिले, तर मग धावांचा पाऊस पडतो. आज त्या सर्व गोष्टींना हातखंडा लावलाय आणि त्याच्या विरोधामध्ये आपण इथे गोलंदाजी पाहतोय गावदेवी पेठकडून. करंजडे पूर्णपणे डॉमिनेट झालाय. पॉवर प्लेला जिथे कॅपिटलाइज ते करू शकले नाही ना, तिथेच थोडासा डाव फसला गेला आणि मग ते अडचणीमध्ये सापडलेले आहेत. इथून आपण जर विचार केला अजूनही पुढचा जो प्रवास आहे त्यामध्ये हाणामारी करणं महत्त्वाचं राहील, कारण आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा झाले धाव फलकावरती टोटल 8. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4च्या सरासरीने धावसंख्या, जिकडे 4 गड्यांचा मोबदला त्यांनी मोजलाय. चला थोडंसं आपण जलद गतीने खेळायचं आहे, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही आता. थोडं जलद गतीने खेळा प्लीज. तयार खेळाडू प्रतीक. प्रतीकसाठी हा बॉल, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर आता बॅटचा कट आहे. असं वाटलं की लेग बायची धाव येते की काय. एक आपण पाहतोय जलद गतीनं सिंगल घेण्यात आलेल्या, एका धाव्याने धावफलक जाईल पुढे. एकूण धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 9 धावा. स्लोवर बॉल, लाईन विस्कलित आणि पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मिळणार आहे. या अतिरिक्त धाव्यानं टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकाला नवा आकार मिळतोय. 1 धाव्यानं आता एकेरी अंकामधून ते दुहेरी अंकामध्ये पदार्पित झालेत. योग्य निर्णय पंचांचा. क्वालिफाईड रेफरी, दर्जेदार स्पर्धा आणि तेवढंच दिमागदार आयोजन. डे नाईट फॉर्मॅट आहे आमदार ट्रॉफी असं नामकरण स्पर्धेचं. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न तिकडे. एक सिंगल जलद गतीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. प्रतीक स्ट्रायकर एंडवरती भूषणनं दिलेली स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा त्यांनी अगदी आता इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवला. सिंगल डबलवरती आता फोकस ते करतायत. त्यांना माहिती आहे विकेट पडला, त्यामुळं आता इथून मात्र वाचून खेळणं तेवढंच महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंड. ओ स्लोवर बॉल, मध्यम गतीनं बीट केलं बॅट्समनला. फिरकी गोलंदाजी, फिरकी पट्टू, मॅजिशियन फ्रॉम गावदेवी पेठ गुड्डू म्हात्रे. सेकंड ओव्हर, दुसरा स्पेल आता देण्यासाठी संघासाठी. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं की गोल्डन स्पेल आपल्या संघासाठी दिला त्या खेळाडूनं. 10 बॉलमध्ये अजूनही 90 पाहिजेत. क्या बाद आहे. हा फटका छान खेळलाय, परंतु बॉलला सीमारेषा पार मात्र भेदू शकला नाहीये. आणि तिथे आपण पाहिलं की फिल्डर आडवे गेले, झेल टिपलाय, बॅट्समन होत आहे बाद. वारंवार विकेट पडत चालणार आणि या विकेट्सनं मात्र आता थोडंसं दबाव टाकलं जात आहे. दबाव तंत्रामध्ये फलंदाजी पाहायला मिळते. थोडंसं बॅकफुटवरती आहेत, यात काहीच मात्र शंका नाही आहे. रनसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो ती म्हणजेच 12 धावा झाल्यात. 5 गड्यांचा तिकडे मोबदला आहे. 38.57ची सरासरी. आता सरासरी वाढत चालली आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण आणि आक्रमणाशिवाय पर्याय उरले नाहीये आणि त्यामध्ये अशा प्रकारची तिखट गोलंदाजी. दुष्काळामध्ये 13वा महिना म्हणूया त्यांच्यासाठी. बॅट्समन थोडेसे थक्कीत होत आहेत, अचंबित होत आहेत. आश्चर्याचा कडू धक्का त्यांना बसतो. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांना फेस करावी लागते त्यांनी अगदी एक्सपेक्ट देखील केलं नव्हतं.
सुपर, कौतुकास्पद. ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतं. खोलात टाकला होता बॉल, पंचांकडे लावडली अपील देखील साकारली तिकडे. सूरज शेख याला मैदानामध्ये आता पाठवलंय फलंदाजीसाठी. भूषण आहेत 12 वरती. 5 गड्यांचा मोबदला. एकतर्फा सामना. फुल टॉस सोडणार नाही आहेत. बाहुबलीसाठी छोटासा घास हा भरपूर लांब गेलाय आणि भरपूर उंचही. 6 रन्स. अप्रतिम आणि त्यामध्ये गोलंदाजी अप्रतिम. दोन्ही बाजूने तिखट मारे चालेत. एका बाजूने डीजे मास्टर करतोय, एका बाजूने आपण पाहतोय गोलंदाज करतायत. परंतु बॅट्समन थोडेसे आपण पाहतोय आता जरूर हताशात. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं होतं, मॅन्डेटरी होतं, ते मात्र आता अक्षरशः पाहायला मिळालेलं नाहीये. 18 धावा झाले धावफलकावरती. 5 गड्यांचा मोबदला आहे. पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं. षटक क्रमांक 4 सुरू होणार. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही 84 धावा 12 बॉलमध्ये बनवायच्यात. फक्त झाल्यात 18. पाठलाग करत असताना थोडेसे डिस झालेत, डॉमिनेट झालेत. हा चेंडू हवेत खेळलाय, खूप उंच गेलाय. फिल्डर तिकडे बॉलवरती धावून गेलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. कारण एक या धावेनं 19 धावांवरती आता ते जाऊन पोहोचतायत आणि वाचून खेळायचा त्यांचा प्रयत्न आहे. अडचणीच्या काळामध्ये आपण पाहतो की अनेक सारे दिग्गज खेळाडू त्या अडचणींना मात देतात आणि ती मात देणं खूप महत्त्वाचं असते. कारण काही सोडू देतात वेळेला आणि मग पुढचा प्रवास कसा होईल याकडेच लक्ष देतात आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते म्हणतात ना, वाघ किती मोठ्या संकटामध्ये असला तर तो मग फॅनला दोरी लावून तो गलफास घेत नाही. तो फॅन विकतो आणि एक दिवस कसा ढकलायचा पुढे ते बघतो. असा मनसोबा असणं गरजेचं आहे. चांगला फटका आहे. सरळ बॅटनं सुईसारखा सरळ फटका ऑन साईडला खेळलेत आणि रन्स येतील 6. शिवाजी चौकामध्ये चौकामध्ये अटॅक चढवला आणि सुरतेवरती आणि आक्रमण आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. यॉर्क लेनचा बॉल ऑन साईडला खेळलेत. फिल्डर आहे तिकडे. रन्स मात्र एकच घेण्याचा हा धाडस आहे. एका रननं मात्र टीमला आपण पाहतोय आता इथून ते दिलासा देत आहेत. छोट्या छोट्या रन्सनं आपण पाहतोय आता समुद्र बुंदबुंदचे समुद्र बनवण्याचा हा प्रयत्न त्यांचा जरूर आहे. परंतु आता वेळ निघून गेलेल्या, त्यामुळं वेले पश्चात तुम्हाला फक्त पश्चातापच करावा लागणारा. एरवी मग हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे की किती मार्जिननं सामना जातोय, किती मार्जिन अगदी तुम्ही हा सामना पराभूत होता, जेणेकरून मग जी पुढची लढाई आहे पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला एक बेनिफिट देऊन जातं की आपण ह्या मार्जिननं सामना हरलो होतो. मग आपल्याला या खरं तर गोष्टींवरती अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. 27 झालेत. 5 गड्यांचा मोबदला आहे. खोलात टाकलाय. यॉर्क लेनचा बॉल चांगली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी प्रत्येक बॉलरनं तेच केलंय. प्रत्येक बॉलरनं खोलात जास्तीत जास्त बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रत्येक बॉलरनं आपण पाहिलं की आज डिस आणि डॉमिनेट समोरच्या संघाला केलंय. एवढंच मात्र केलंय आणि हेच सुरू आहे. 28. 5 गाड्यांचा मोबदला. ओ सुपर बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं बाउन्स क्रिएट केला बॉलला. बॅट्समन तुर्ताच चकला गेलाय बॉलला मोठा फटका हिट करण्यासाठी. षटक संपलं गेलंय. षटक क्रमांक 4 संपला असताना 28 धावा धावफलकावरती, जिकडे 7च्या सरासरीनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. करंटली रिक्वायर रन रेट 74चा बनणं अशक्य, परंतु मार्जिन किती राहील हे पाहणं महत्त्वाचं. डीजे क्या बात आहे. काय खेळ आज संपूर्णपणे गावदेवी पेठनं सर्वांना इम्प्रेस केलं मैदानाच्या आतमध्ये.
विलीन सुरते आता इथून तयार आहेत लढाईसाठी. इन स्विंगर बॉल बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे आणि चांगला झेल. बॅट्समन बाद. हा धक्का 6वा करंजाडेला. वारंवार विकेट पडत चालल्यात. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या जात आहेत आणि संघ मात्र अडचणीमध्ये आहे, यात काहीच मात्र शंका नाहीये. पुढचा प्रवास कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे, कारण ज्या पद्धतीनं विकेट्स पडत चाललेल्या आहेत त्या विकेट पडता आपण पाहू शकतो संघ कसा अडचणीमध्ये सापडलाय. पा रिव्हर्स खेळणे, चांगला फटका, सोची समजी रणनीती आणि एका सेफेस्ट स्ट्रोकला त्यांनी इथे